महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये बरंच काही घडतंय। नवीन युत्या आघाड्या आकाराला आल्या। आता मनसेला महायुतीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी घडामोडी सुरू झालेल्या दिसतायत। मनसे महायुतीमध्ये आल्यास आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेला किती जागा मिळणार याची सुद्धा उत्सुकता आहे। कारण महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा सुद्धा गट आहे, पण त्यांच्यामध्येच अजून जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला दिसत नाहीये। त्यामुळे मनसेच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार हा सुद्धा प्रश्न आहे। राज ठाकरे अमित शहा भेटीनंतरही मनसे महायुतीत सहभागी होण्याची गॅरंटी नाहीये। कारण मनसेने लोकसभेसाठी केलेली 2 जागांची मागणी, मात्र मनसेला एकच जागा सोडली जाऊ शकते असं बोललं जात आहे। त्यामुळे लोकसभेला मनसे भाजप युती होण्याची शक्यता धूसर झाली आहे। मनसेकडून दक्षिण मुंबई आणि शिर्डी या 2 जागांची मागणी करण्यात आली आहे। मनसेसाठी फक्त शिर्डीची जागा सोडण्याची महायुतीची तयारी असल्याचं कळत आहे। असं आहे की अमित शहा साहेबांची त्यांची भेट झालेली आहे आणि मला असं वाटतं की आता प्रीमॅच्युअर बोलण्यापेक्षा 1-2 दिवस वाट पहा, म्हणजे तुम्हाला नीट सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तर सांगू। प्रत्येक निवडणूक आली की मनसेची कोणा ना कोणाकडे सेटिंग चालूच असते। स्वतःच्या पक्षाचा आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याची इच्छा मनसेच्या प्रमुखांकडे आहे असं कधीही वाटलं नाही। परंतु केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरेंचा द्वेष म्हणून त्यांना कुठेतरी टक्कर द्यायची, म्हणून कोणत्या ना कोणत्या पक्षाशी हातमिळवणी करायची, हातपर्यंत चालू असलेला त्यांचा धंदा जो आहे, यावेळेला जरी असला तरी लोक चांगल्या पद्धतीने त्यांना ओळखून आहेत। भाजपानं दक्षिण मुंबईची जागा मनसेला सोडायला नकार दिल्याचं कळतंय। सध्या महायुतीत दक्षिण मुंबई लोकसभेची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे, मात्र शिवसेनेतील फुटीमुळे शिंदेंच्या शिवसेनेची ताकद घटली आहे। त्यामुळे भाजपा दक्षिण मुंबईतून आपला उमेदवार देणार हे निश्चित झालंय। 2009 नंतर प्रथमच ही जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे। राहुल नार्वेकरांच्या रूपानं उमेदवार असल्यामुळे भाजपची जोरदार तयारी दिसतीये। दक्षिण मुंबई मतदारसंघात मनसेपेक्षा कितीतरी पटीनं अधिक भाजपची ताकद आहे। दक्षिण मुंबईत मनसेचा ना आमदार आहे ना नगरसेवक। मनसेला जागा सोडली तरी गिरण गावातला मराठी मतदार किती साथ देईल याबाबत शंकाच आहे। दक्षिण मुंबई लोकसभेची जागा भाजपाच लढणार आहे, त्यामुळे मनसे दक्षिण मुंबई मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवू शकतं। मनसे स्वबळावर लढला तर ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसेल। मनसेमुळे मतांची विभागणी होऊन भाजपाचाच फायदा होईल असा कयास आहे। संदीप देशपांडेंनी माझी भेट घेतली, परवा मी अमेय खोपकरांची भेट घेतली, त्यांच्या कॅफे हाऊसला जाऊन मी चहा घेतला। कदाचित तुम्हाला असं वाटतंय का माझ्या भेटीमुळे ही अलायन्स होते? तर मला संदीप देशपांडे भेटले म्हणून काहीतरी उद्या आता घडणार आहे अशातला भाग नाही। संदीपजी माझे हे पूर्वीपासूनचे मैत्रीचे संबंध आहेत, अमेय खोपकरांशी मैत्रीचे संबंध आहेत। त्यांचं एक MIDC मधलं काम होतं, त्याच्यासाठी ते माझ्याकडे आलेले होते आणि म्हणून मला एक विनंती देखील करायची आहे। परवा देखील एवढी मोठी बातमी झाली, पण नंतर काल पण मी पुण्यात सांगितलं, ठीक आहे असं समजा कदाचित माझ्या त्या बैठकीमुळं ही अलायन्स होते। त्याच्यामुळे संदीप देशपांडेंच्या माझ्या बैठकीचा, अमेय खोपकर संदीप देशपांडे आणि माझ्या बैठकीचा त्याची काहीही सुताराम संबंध नाही। त्यांनी कुठे जावं तो त्यांचा प्रश्न आहे, पण पुन्हा एकदा ही गोष्ट अधोरेखित होते की भाजपाकडे स्वतःचे असे नेते शिल्लक राहिलेले नाहीत। सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातले एक एक करून सगळे नेते संपवलेले आहेत। त्यामुळे भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आता अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा नेते आयात करावे लागत आहेत। नेते सगळीकडनं त्यांना जमा करावे लागत आहेत। ठिगळांची गोधडी म्हणजे भाजपा असं म्हटलं तरी चालेल। लोकसभेसाठी मनसेला महायुतीत न घेता विधानसभा निवडणुकीवेळी युती होऊ शकते, कारण शिंदेंसोबत युती करून जो फायदा मिळणार नाही तो मनसेबरोबर युती करून विधानसभेत मिळेल असा भाजपचा कयास आहे। कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून 5 लाख मतं मनसेच्या पारड्यात पडली होती। 2019च्या विधानसभेला मनसेनं मुंबईतील 36 पैकी 25 मतदारसंघात निवडणूक लढवत 5 लाखांच्या आसपास मतं मिळवली। माहीम, मागाठाणे, शिवडी, मुलुंड, भांडूप, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम या 7 मतदारसंघात मनसे दुसऱ्या स्थानावर राहिली। मुंबईतील 15 मतदारसंघात मनसे तिसऱ्या स्थानी राहिली। या संभाव्य युतीमुळे जर काही झालं असेल तर तो मनसेचं खूप मोठा फायदा झालाय। आपण पाहिलं असेल की
अमित शहा आणि राज ठाकरेंची भेट होणं असेल, त्यानंतर 2 जागांच्या बाबत जी काही माध्यमांमध्ये चर्चा आली होती, या सगळ्यामुळे मनसेचं जे केडर अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून कुठेतरी शांत झालं होतं, त्या केडरला पुन्हा एकदा नव्यानं उत्साहित करण्याचा, त्या मनसेच्या केडरला चार्ज करण्याचा प्रयत्न या भेटीमुळे झालाय. आणि मनसेचं जे केडर होतं ते आता पुन्हा नव्यानं जोमाला कामाला लागले, त्यांच्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालंय. युती हो अथवा न हो, या केडरला मात्र चार्ज करण्याचं काम या भेटीमुळे नक्कीच झालंय. महाराष्ट्रात ठाकरे या आडनावाला एक वेगळं बलय आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी साथ सोडल्यामुळं भाजपच्या अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत किमान राज ठाकरे आपल्या सोबत असावेत असं महायुतीला वाटतंय. गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरेंची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे नाव सोबत असल्यामुळं त्याचा फायदा होऊ शकतो अशी आशा महायुतीला आहे. पण मनसेशी लोकसभेला हातमिळवणी करायची की विधानसभेला हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई.